ला ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात येत आहेत. असेच काही रुग्णाचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत. काय नेमकं तुझ्या भावाचं नाव आहे आणि आता कुठे घेऊन चालले ते? ज्युपिटरला नेतात आता. काय सांगितलंय? व्यवस्थित आहे म्हटलं, बाकी काही नाही. काय झालं, किती वाजता निघालेलं आणि काय आता परिस्थिती? सकाळी माझ्यासोबतच जॉबला निघाला. मी भिवंडीला गेलो, तो कल्याणला गेला, इकडं ठाण्याला गेला. तर तिकडे जाता जाता ते झालेलं आहे. मला हॉस्पिटलमधनं कॉल आलेला की तुझ्या भावाला इकडे टाकलं. मग मी कामावरनं इकडे आलो त्याच्याकडे. आता काय परिस्थिती सांगितली? नाही ना, आता व्यवस्थित आहे. फक्त इकडं बेड्स कमी आहे म्हणून तिकडे ज्युपिटरला हलवण्यात येत आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी बेड कमी पडत असल्याने ज्युपिटरला हलवत असल्याचं या ठिकाणी सांगत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी जी ॲम्ब्युलन्स आहे ही ज्युपिटरला निघालेली आहेत. अनेक जण जे आहेत ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना हलवण्यात येत आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे रुग्णालयामध्ये सकाळच्या वेळेला या ठिकाणी 10 जणांना या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं व त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती आणि आता सध्या जे आहेत ते यापैकी काही जणांना आता रुग्णालयामध्ये या ठिकाणी घेऊन जात आहेत. खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात येत आहेत. एकंदरीत या ठिकाणी आता सांगितलेल्या नातेवाईकाच्या माहितीनुसार त्यांना असं कळवलं आहे की आपले खाटाची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांना आम्ही हलवतो आहे. आणि सध्या जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता नातेवाईकांचा गोंधळ आणि नातेवाईक कुठेतरी भावूक या ठिकाणी झालेले आहेत. ही दुर्दैवी घटना आहे आणि दुर्दैवी घटनेनंतर कुठेतरी पोलिसांनी हॉस्पिटलकडनं माहिती मिळत नसल्याने या ठिकाणी नातेवाईक जे आहेत ते नातेवाईक आपल्या कुटुंबाला ज्या ठिकाणी पाहतात आणि त्यानंतर त्यांची जी अवस्था आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांची अवस्था जी आहे ती या ठिकाणी दिसून येत आहे. आणि सकाळी निघाल्यानंतर त्या आजीबाई आपण पाहू शकता कशा प्रकारे त्यांचे अश्रू अनावर होताना या ठिकाणी दिसत आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी पाहिलं तर 10 जणांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेलं आणि त्यानंतर 9 जणांवरती जो आहे तो उपचार सुरू होता. मात्र सध्या सगळ्यांपैकी त्यापैकी 2 जणाला जे आहेत ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहेत. सध्या 1 जणाला नेण्यात आलं तर दुसऱ्यांना नेण्यात येत आहेत. एकंदरीत या पूर्ण घटनेमध्ये एकूण 9 जण जे आहेत ते 9 जणांचं या ठिकाणी जे आहे तो उपचार घेतात. आपण त्यांच्याकडे जर काय त्यांची अवस्था शुभम गवळे आहे बाबा. शुभम गवळे राजू मध्ये 8:30 झाले. ते मुंबईवरून ट्रेन पकडले त्यांनी, चालवतो घाटकोपरला साकी नाक्याला शिलपाट्याला. हां साकी नाक्याला ना, तो एकटाच होता. हां तो साथीला वगैरे लागले बोलतो मुक्कामार वगैरे ज्युपिटरला. नाही श्वास वगैरे बोलत नाही. ते मित्र होते साकी नाक्याला. आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्यांचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी रडताना दिसून येत आहेत. अनेक जण जे आहेत ते या ठिकाणहून ज्युपिटर रुग्णालयात त्यांना हलवण्यात येत आहेत. सध्याची परिस्थिती पाहिलं तर या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. पोलिसांकडनं नियंत्रण जे आहेत ते या ठिकाणी आणण्यात येत आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयामध्ये असलेल्या रुग्णाला देखील या ठिकाणहून खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात येत आहेत. सध्या या ठिकाणी काही रुग्णाचे नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. काही नातेवाईकांना माहिती मिळालं तर काही रुग्णाला आता खाजगी रुग्णालयामध्ये या ठिकाणी नेत असल्याची माहिती मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.